आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन व संविधान दिनाच्या औचित्याने मानवतावादी विचार प्रबोधिनी गोंडपिपरी यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मानवाधिकाराबाबत जनजागृती, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि विद्यार्थी युवकांना अधिकारांची जाणीव करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी संविधान दिनानिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला। या परीक्षेत प्रथम पारितोषिक निखिल खोब्रागडे, द्वितीय पारितोषिक कुमुद आत्राम तर तृतीय पारितोषिक आचल लिंगे यांनी पटकावून आपला ठसा उमटवला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोरेश्वर सुरकर, अध्यक्ष ओबीसी कृती समिती, तर उद्घाटक म्हणून प्रतिष्ठित व्यापारी हनुमंत झाडे उपस्थित होते। स्वागताध्यक्ष म्हणून अजय माडुरवार, सचिव LJK कॉलेज गोंडपिपरी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून परमानंद इंदोरकर, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य बामणकर सर व शिक्षक वृंद उपस्थित होते। मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांची देखील उपस्थिती लक्षणीय होती। प्रमुख मार्गदर्शन करताना परमानंद इंदोरकर सर म्हणाले, भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना मानवाधिकारांची घनघोर हमी दिली। पहिले जनरेशन राईट्स म्हणून मिळालेले मूलभूत हक्क आता 4th जनरेशन पर्यंत विस्तारले आहेत। मानवाधिकारांचे रक्षण हेच लोकशाहीचे बळ असून भारत जागरूक असेल तरच आपल्या अधिकारांचे हनन होणार नाही। ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 141 दिवसांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट संविधान पूर्ण केले। त्यातील मूल्ये जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। कार्यक्रमातील पाहुण्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। मानवतावादी विचार प्रबोधिनीने पुढील वर्षी संविधान दिन व मानवाधिकार दिन अधिक उत्साहात साजरा करण्याचा मानस व्यक्त केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश डोंगरे, संचालन रमेश हुलके यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाटवे मॅडम यांनी मानले।